नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. काल तुम्हाला माहिती आहे की मार्केट पडण्यासाठी करोना हे कारण ठरलं. ॲडव्हान्स डिक्लाईन जो रेशो होता ते 2 शेअर वाढत होते तर 5 शेअर पडत होते. पण एक मजा दिसली त्याच्यामध्ये. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये करोना वाढला पण ती मार्केट मात्र तेजीत आहे. जपानचं बॉन्ड यील्ड वाढलं. ट्रम्पने जे 90 दिवस सांगितले होते त्याच्यापैकी 45 दिवस तर असेच संपून गेले. काहीही टॅरिफमध्ये फारशी सुधारणा दिसली नाही टॅरिफ पॉलिसीमध्ये. त्यातून ट्रम्प आता टॅक्स कट करण्याच्या मागे आहे, पण त्यामुळे बजेटमध्ये डेफिसिट वाढेल. इराणच्या परमाणु ठिकाणांवर इस्रायल हल्ला करेल, त्यामुळे क्रूड वाढलं. ते क्रूड 66च्या आसपास गेलं. बॉन्ड यील्ड पण वाढले, 4.50 झाले. क्रूड 66.25 झालं. तर डॉलर इंडेक्स मात्र 100च्या खाली आला, 99.88. खरेदीमध्ये कमतरता आहे, म्हणजे आपण म्हणतो लॅक ऑफ बाईंग. आणि जी लॅक ऑफ बाईंग आहे ती सेलिंगमध्ये बदलली आणि त्यामुळे काल मार्केट पडलं. एलॉन मस्कने सांगितलं की मी 5 वर्षांसाठी कमिटमेंट करतोय की मीच CEO राहील. त्यामुळे टेस्लाचा शेअर वाढला. होम डेपो हा शेअर वाढला कारण रिटेल सेल्सचे आकडे सुधारले. अमर स्पोर्ट्स हा शेअर 18.4% वाढला कारण ॲन्युअल रेव्हेन्यू फोरकास्ट त्यांनी वाढवलं. टॅरिफ पॉलिसी, रशिया युक्रेनच्या सीजफायरबाबत अनिश्चितता, ही सगळी कारणं आहेत. ॲपल, मेटा, एनव्हिडिया हे सगळे शेअर पडले. फॉरेन इन्व्हेस्टर्सची सेलिंग आहे 10,016 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 6,738 कोटीची. काही रिझल्ट्स जे मार्केटच्या नंतर आले, काही काल सांगितले होते संध्याकाळी, पण त्याच्यात काही नवीन खुलासे झाले, म्हणून सगळी माहिती तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओत देतील. डिक्सन त्यांना एक्सेप्शनल गेन 250 कोटीचा झाला, रिझल्ट चांगला लागला. टॉरेंट फार्माला एक्सेप्शनल लॉस झाला 24 कोटीचा, रिझल्ट चांगला आला. GSFC प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं, 5 रुपये डिव्हिडंड दिला. त्यांनी सांगितलं की त्यांची फ्युएल कॉस्ट कमी झाली आणि एम्प्लॉई एक्सपेन्ससुद्धा कमी झाला. युनायटेड स्पिरिट्स यांना एक्सेप्शनल लॉस 31 कोटीचा झाला, रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. गोदावरी पॉवर प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. ते लोक गोदावरी पॉवरवाले स्टील मेल्टिंग कपॅसिटी 50,000 मेट्रिक टन करणार आहेत आणि सोलर पॉवर प्लांटची कपॅसिटी 95 मेगावॅटवरनं 125 मेगावॅट करणार आहेत आणि 300 कोटी एवढं लॉंग टर्म डेट घेणार आहेत. ग्लँड फार्मा प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. याचं कारण त्यांनी एम्प्लॉई एक्सपेन्स वाढले असं दिलं आहे. JK टायर प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. ॲस्टर डीएमचा रिझल्ट चांगला आला, तोट्यातून फायद्यात आली. 24 कोटी तोटा होता, त्याचा 79 कोटी फायदा झाला. रेव्हेन्यू
वाढला, मार्जिन वाढलं. ड्रेजिंग कॉर्पोरेशन, फायदा वाढला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. अरविंद स्मार्ट स्पेसेस, फायदा रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. जे कुमार, रिझल्ट चांगला आला, तिन्ही गोष्टी वाढल्या. जॉन्सन कंट्रोल, फायदा रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. फिनोलॅक्स केमिकल, कमजोर रिझल्ट आला, फायदा रेव्हेन्यू मार्जिन सगळ्याच गोष्टी कमी झाल्या. फोर्टिज हेल्थ, रिझल्ट चांगला आला. व्हर्लपूलचाही रिझल्ट चांगला आला. फोर्टिज हेल्थ आणि व्हर्लपूल दोन्हीचाही प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. सेनोरेस फार्मा, वोखाडच्या आर्मकडून एनालाप्रिल या टॅबलेट ॲक्वायर करणार आहे. या टॅबलेटला US FDA कडून अंडा ॲप्रुव्हल पण मिळालेलं आहे आणि हायपर टेन्शनसाठी या टॅबलेट वापरल्या जातात. युनायटेड ब्रिव्हरीज, आंध्र प्रदेशात इलिओस ब्रिव्हरीज मार्फत ते मॅन्युफॅक्चरिंग वाढवणार आहेत. स्टेट बँक, फॉरेन करन्सी बॉन्डमधून $3 बिलियन मिळवणार आहे. ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह, कन्व्हर्टिबल वॉरंटमधून 174 कोटी गोळा करणार. कोल इंडियाच्या CMPDIL आणि BCCL हे दोन्ही IPO येणार आहेत. त्याच्या लिस्टिंगचं कामचा प्रगतीपथावर आहे असं कोल इंडियाने सांगितलं. नजारा टेकचा आर्म फ्यूज बॉक्स गेम्स यांनी बानीजय राईट्स बरोबर बिग ब्रदर द गेम याच्या ग्लोबल लॉन्चसाठी पार्टनरशिप केली. सोनाटा सॉफ्टवेअर, एजंट ब्रिज हे सोल्युशन त्यांनी लॉन्च केलं. युग्रो कॅपिटल 400 कोटी राईट्स इश्यूद्वारे आणि 914 कोटी कन्व्हर्टिबल बॉन्ड्सद्वारे उभे करणार. अतुल ऑटो आणि तिचा आर्म यांच्यात मोबिल ट्रेडमार्कची केस कोर्टात अपील होतं, ते कोर्टाने काढून टाकलं. REC, मेरवाली पॉवर ट्रान्समिशन ही सबसिडियरी त्यांनी स्थापन केली. इरकॉन 254 कोटीची ऑर्डर साऊथ वेस्टर्न रेल्वेकडून मिळाली. PCBL, महाराष्ट्रात ॲक्वाफार्म येथे पॉलिमरचं उत्पादन त्यांनी सुरू केलं. आता आपण कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. हे शेअर रिझल्ट, वायदे बाजारातली पोझिशन, काही असणाऱ्या बातम्या यावरनं दिलेले आहेत. पण तुम्ही सुद्धा पहा, कारण ट्रेड तुम्हाला घ्यायचा आहे. नुकसान झालं तर तुमचं होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः वेगळा अभ्यास करा, तयारी करा आणि मगच ट्रेड घ्यावासा वाटला तर घ्या. मी तेजीत राहील सांगितलं म्हणून तेजीत राहणार नाही. मी मंदीत राहील म्हणून सांगितलं म्हणून मंदीत राहणार नाही. शेवटी तेजी आणि मंदी दोन्हीही गोष्टी मार्केटच्या लहरीवर अवलंबून आहेत. एकदम मार्केट पडायला लागलं आणि स्ट्रॉंग बातमी असली तरी शेअर पडतो. त्यामुळे पैसा आपला आहे तर तो जपून वापरा. तेजीतल्या शेअरची यादी पहा. युनियन बँक, CESE, NHPC, एडलवाइस, फर्स्ट सोर्स, ब्लू स्टार हे दोन्ही शेअर जूनच्या वायदे बाजारात इन्क्लूड होते. व्हर्लपूल बरेच दिवसांनी रिझल्ट चांगला आला आहे. युनायटेड स्पिरिट्स, कोल इंडिया, डिक्सन, आयनॉक्स ग्रीन 639 मेगावॅट सोलर पॉवरसाठी त्यांनी करार केला आहे म्हणून. टॉरेंट फार्मा
गॅब्रियलचा रिझल्ट चांगला आहे. GSFC, JB केमिकल, नायका, एमटार, लाल पाथ मेट्रोपोलिस, अंबर, ITC, ONGC, IDBI, गुलशन पॉली, इरकॉन, ड्रेजिंग कॉर्पोरेशन, अरविंद, ॲस्टर DM, अपोलो हॉस्पिटल. तर मंदीमध्ये टॉरेंट पॉवर, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स, KPR मिल्स, कारण याच्यात ब्लॉक डील व्हायचं आहे. कालची किंमत 1237 काहीतरी होती आणि ब्लॉक डीलची फ्लोअर प्राईस 1207 रुपये ठेवलेली आहे. मुथूट फायनान्स, पातंजली, करोना म्हणतायत, त्यामुळे हॉटेल शेअरवर परिणाम होईल म्हणून इंडियन हॉटेल, JK टायर, ऑटोमोटिव्ह ॲक्सल आणि झायडस लाईफचं जेफ्रीने टार्गेट कमी केलं आहे म्हणून झायडस लाईफ मंदीमध्ये राहू शकतो म्हणून मंदीत दिला आहे. तरी पण तुम्ही बघा, मार्केटचं तंत्र बदललं आहे असं दिसतं आहे. यावर्षी संधी साधूगिरीच मार्केटमध्ये योग्य ठरेल. प्रॉफिट मिळतं आहे ना, घेऊन टाका, रिकामा व्हा, उद्याचं कोणी बघितलं आहे, अशा विचारानेच हे वर्षभर मार्केट करावं लागेल असं एकंदरीत जाणवत आहे. तर तुम्हाला कसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा. 9:15 वाजता काय दर्शन मार्केट घडवत आहे ते आपल्याला सगळ्यांनाच बघायचं आहे. नमस्ते.